त्याचं प्रदर्शन सुरू आहे. मात्र ज्या पद्धतीने त्याचं ब्रँडिंग व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने होताना दिसते काय तुमचं काय? नाही, मी त्याबद्दल काही बोलणार नाही. मी स्वतः लंडनला असताना मी ती वागणूक पाहिली होती. त्याचे दोन विषय त्या बाबतीत म्हणून त्यात वादाच्या ह्याच्यात मला ते काय पडायचं नाही. पण अल्बर्ट म्युझियममध्ये जी वागणूक होती मी स्वतः पाहिली होती. मी स्वतः पोस्ट केलं होतं. त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी आणली सोय इथं आणि म्हणून त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. पण राजे असं पाहिलं तर त्या दिवसामध्ये जवळपास 3-4 महिने झाली इथं वागणूक आहे. ज्या पद्धतीनं प्रशासनाच्या वतीने लोकजागृती झालेली दिसते. नाही, त्याला कारण आहे मला असं वाटतं की कारण का अनेक लोकांचं मत वेगळे, अनेक लोकांचं मत ती त्याची ऑथेंटिसिटी बाबतीत आहे. म्हणून मला असं वाटतं की ज्या पद्धतीने त्याचा उठाव व्हायला पाहिजे होता, उठाव म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने जी पब्लिसिटी व्हायला पाहिजे होती ती झाली नसेल असं मला वाटतंय. म्हणून पण अल्बर्ट म्युझियम मध्ये ती वागणूक ठेवली होती का? होती. मी स्वतः पाहिलेली जाऊन आणि तिथं मी माझ्या हे पोस्ट केली आणि म्हणून त्याच्यात आणि त्या खोल त्याच्यात वादातल्या आणि कुठे विषय करण्यापेक्षा ते जे प्रयत्न करायला आशिष शेलार त्यांचं मनापासून कौतुक. आज राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळा ठिकाणी संग्रहालयाचं लोकार्पण सोहळा होता आणि म्हणून या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री शेलारजी आले होते आणि म्हणून मला असं वाटलं की आपण ही संधी साधून एक दोन मागण्या त्यांच्या समोर ठेवल्या. एक प्रामुख्याने रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन ह्या एक 7-8 वर्षात प्रामुख्याने चालू आहे. पण पुरातत्व खात्याच्या माध्यमातून अनेक वर्षापासून चालू होतं आणि तिथं बऱ्याच शिवाजी महाराजांच्या संबंधित असणाऱ्या सर्व सैनिकांच्या असतील किंवा अनेक गोष्टीच्या सगळे जे काही वास्तू सापडलेले आहेत हे दुर्दैवाने हे लोकांच्या पुढे अजूनही आपण ते दाखवू शकलो नाहीत आणि ते सगळे संभाजीनगरमध्ये केंद्रीय पुरातत्व खात्याच्या ट्रंकामध्ये बंद आहेत. आणि म्हणून माझी त्यांना मागणी ही होती की जी शिवसृष्टी तिथं स्थापन होणार आहे रायगडच्या पायथ्याला, त्या तिथं जे संग्रहालय उभा राहणार आहे त्या ठिकाणी रायगडच्या मूळ ज्या वास्तू सापडलेल्या आहेत तिथं जे केंद्रीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहेत संभाजीनगरमध्ये, ते परत एकदा आपण पुढाकार घ्यावा आणि ते रायगड प्राधिकरणच्या ताब्यात द्यावं अशी मी त्यांना विनंती केली. दुसरी मागणी त्यांना ही केली की जी अवघड मागणी आहे पण त्यांचं एक करिश्मा पाहून मला असं वाटलं की आपण बोलावं की जसं त्यांनी नागपूरकर भोसलेंची तलवार आणली, अनेक गोष्टी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये 12 किल्ले नामांकित होण्याचाही त्यांचा तो प्रयत्न होता आणि म्हणून मला असं वाटलं की आपण अनेक मागणी करू की जेणेकरून ती आली तर ते म्हणजे सगळ्या एक महाराष्ट्राची ती अस्मिता, देशाची अस्मिता, जगाची अस्मिता आहे ती म्हणजे शिवाजी महाराजांची जी जगदंबा तलवार ती लंडन मध्ये आहे. मी सुद्धा प्रयत्न केला ती बघायला. आम्ही सुद्धा एका ठिकाणी ती पाहिली होती पण ते अजूनही ओपन होत नाहीत, क्लिअर होत नाहीत. पण ती जगदंबा तलवार तिथे निश्चित आहे, याबद्दल काही दुमत नाही. ती कुठे गेली आहे ते सगळ्यांना कल्पना आहे आणि म्हणून त्यात मी काही खोल जात नाही. पण ती जगदंबा तलवार यावी याच्यासाठी मी खासदार असताना ते नरेंद्र मोदीजींकडे मी पत्रावर केला होता, भेट घेतली होती आणि तेच त्यांनी पुढाकार घ्यावा, मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा आणि म्हणून त्या निमित्ताने आज मी ही दुसरी मागणी त्यांच्याकडे सुद्धा आज केली. राजे वाघ नाही, मला कल्पना नाहीये. मी आजच सकाळी इथं आलोय, कल्पना नाही. पण जसं जर झालं असं ते चुकीचं आहे. कोणी कायदा हातात घेऊ नये मी ह्या मताचा आहे आणि मी आता तुम्ही विचारले प्रश्न तर मी निश्चित सखोल त्याचा म्हणजे माहिती घ्या. राजे मालेगावमध्ये महापौरांची वाद निर्माण झालेला आहे, त्याकडे आपण कसं पाहतो? मी एका शब्दात मी शिवजयंतीच्या दिवशी सांगितलं की शिवाजी महाराजांची तुलना कुठेही जगात कोणीही करू शकत नाही. एवढा विषय क्लोज आहे. पॉलिटिकल